नमस्कार, आपण बघत आहात पॉलिटिकल कट्ट्याचा विशेष विधानसभा टेस्ट। आज चर्चा होणार ती म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्राची। मित्रांनो, हा विधानसभा क्षेत्र 2009 या साली अस्तित्वात आला। त्या काळापासून या मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। फडणवीस सलग 3 टर्म या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहेत। 2009 साली यांनी पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली। त्यानंतर 2014 आणि 2019 फडणवीस हे 6व्यांदा निवडणूक रिंगणात आहेत। यावेळेस त्यांच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचा। विशेष गोष्ट म्हणजे ही सारखी लढत आपल्याला 2014 मध्ये पाहण्यात आली होती, ज्यात फडणवीस यांनी काँग्रेसच्या गुडधेंचा 58,000 मतांच्या फरकांनी पराभव केला होता। यंदाच्या निवडणुकीत काय परिणाम येतील याकडे सर्वात लक्ष असेल। 2019चा जर निकाल बघितला तर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना 1,09,238 मत प्राप्त झाली व काँग्रेसच्या आशिष देशमुख यांना 59,893 मतं प्राप्त झाली होती। यात फडणवीस यांनी देशमुख यांचा 49,345 मताच्या अंतराने पराभव केला होता। यावेळेस परिस्थिती थोडी वेगळी आहे। देशमुख हे सध्या भाजपात आहेत व त्यांना काटोल विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी जाहीर झाली आहे। फडणवीस यांना आता कोणती आव्हाने आहेत हे आपण आता सविस्तर बघूया। सर्वात महत्त्वाचं आव्हान म्हणजे जातीय समीकरण। या वेळेला महाराष्ट्रातील जास्तीत जास्त भागात जातीय समीकरणाचा राजकारण आपल्याला पाहायला भेटणार आहे। नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात कुणबी जाती लोकांची संख्या जास्त आहे। त्याच कारणाने काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कुणबी उमेदवार दिला आहे। या मतदारसंघात जवळपास 70,000 इतका आकडा हा कुणबी मतदारांचा आहे। एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे प्रफुल्ल गुडधे हे कुणबी मतदार आपल्याकडे खेचणार आहेत। हा डॅमेज फडणवीस कसा कंट्रोल करतील याकडे सर्वांचे लक्ष असेल। 2022 मध्ये झालेल्या तोडीफोडीच्या राजकारणामुळे लोक हे फडणवीसांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे व नागपुरातील स्थानिक नेते सुनील केदार, अनिल देशमुख हे विशेष जोर लावताना दिसत आहे। फडणवीस यांच्याकडे एक उपाय आहे ज्याच्याने ते आपला डॅमेज कंट्रोल करू शकतात, ते म्हणजे महिला मतदार। ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या लाडकी बहीण योजना किंवा त्यांच्या प्रचारात वापरला गेलेला शब्द म्हणजे आपला लाडका देवाभाऊ। या काही गोष्टींनी देवेंद्र फडणवीस महिला मतदारांना आकर्षित करू शकतात। हे होत्या काही अंदाजाच्या गोष्टी, पण मागील 15 वर्षांचा अभ्यास केला तर देवेंद्र फडणवीस हे एकटे प्रफुल्ल गुडधेवर भारी पडतील हे नक्की आहे। देवेंद्र फडणवीस 6व्यांदा आपलं विजय निश्चित करतात की कोणता नवीन चेहरा हा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाला मिळतो हे पाहण्यासारखं असेल। तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा विशेष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।